सोलापुरात 19 वर्षीय तरुणाची मित्रांकडूनच गुरुवारी डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा इशारा वडिलांनी दिलाय। सोलापूर शहरातील रवींद्रनगर ताई चौक परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। प्रथमेश बबन गायके वय 19 असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या हत्येला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचा गंभीर आरोप मृताच्या वडिलांनी केला। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका वडील बबन हरी गायके यांनी घेतली। मृताचे वडील बबन गायके यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश आदल्या दिवशी घरातून निघून गेला होता। तो रात्री घरी परतलाच नव्हता। दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी आला आणि अंघोळ करून पुन्हा बाहेर पडला। यावेळी त्याच्या ओळखीच्या 4 मित्रांनी त्याला गोड बोलून सोबत नेलं। प्रथमेशला दुचाकीवरून नेण्यात येत असल्याचं त्याच्या लहान भावानं पाहिलं होतं। विशेष म्हणजे प्रथमेशचा या मुलांसोबत पूर्वीचा कोणताही वाद किंवा भांडण नव्हतं। मित्रांनी सोबत नेल्यानंतर काही वेळानं प्रथमेशची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर आरोपींनी या गुन्ह्याला अपघाताचं स्वरूप देण्याचा कट रचला। ज्या ठिकाणी अपघात घडला असावा अशा ठिकाणी प्रथमेशला नेऊन टाकण्यात आलं आणि आरोपींनी तिथून पळ काढला असा आरोप वडिलांनी केला। सकाळी 11च्या सुमारास प्रथमेशला नेण्यात आलं होतं, तर दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास वडिलांना या घटनेची माहिती मिळाली। या घटनेमुळं गायके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संतप्त आणि हतबल झालेल्या वडिलांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली। जोपर्यंत पोलीस प्रशासन माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या त्या 4ही आरोपींना ताब्यात घेत नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही प्रथमेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा स्पष्ट इशारा बबन गायके यांनी दिला। मी बबन हरी गायके, राहणार रवींद्रनगर ताई चौक। माझ्या मुलाला 4 मुलांनी गोड बोलून घेऊन डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि जोपर्यंत अधिकारी साहेब त्या मुलांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि काय असेल ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हीच आमची इच्छा आहे। ती मित्र कंपनी ते रात्री दिवसभर घरी आला नव्हता, ह्यांनी येऊ दिलं नव्हतं। मग ह्यांनी सकाळी त्यांनी आल्यानंतर त्याला आंघोळ करून आम्ही नसता आंघोळ करून गेला। माझ्या मुलांनी बघितलं, बघितल्यानंतर माझ्या मुलांनी त्यांना हाक मारली, तर त्यांनी त्याला बसवून गाडीवर घेऊन गेले। बसवून घेऊन गेल्यानंतर जिथं जे अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी त्याला न्यायला लागले होते, त्याला हाकलून दिलं। ही घटना मी बघा 4-4:30ला बघितलं। माझ्या मुलांनी त्यांना 11च्या पुढून येताना बघितलं। तुवाल बबन गायके ते ताई चौकात आलते, ते 2 मुलं त्याला गाडीवर घेऊन जाताना बघितलं। मग मागणं दोघं आलते, मग त्यांच्या पाठीमागे गेलो आहे ना, मला हाकलून दिले बाहेर, तुझं भाऊ नाही आहे जा म्हणले। मग असं दमदाटी केले, मग हाकलून दिले मला। अजय जाधव, पिन्या गायकवाड, समर्थ लिंबोळे, साहिल शेख, स्वागतनगर, देसाईनगर, ताई चौक इथले विष्णुनगर। या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून विजापूर नाका पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत।